शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांततेने ऐकून घ्या. शब्दांची खाण महाराष्ट्राची शान, शब्दांची खाण महाराष्ट्राची शान, बहुजनांची आन, साहित्याची मान. अण्णाभाऊची लेखणी आहे जगात देखणी, सन्माननीय व्यासपीठ, वंदना गुरुवर्ग आणि माझ्या मैत्रिणींना सर्वांना माझा नमस्कार. प्रथम सर्वांना लोकशाही अण्णाभाऊ यांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगोला जिल्ह्यात वाटे गावात येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊ साठे असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव व आईचे नाव वालुबाई होते. त्यांच्या गरीब व भेदभावामुळे शिक्षण घेता आले नाही. धन्यवाद. लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त बोलणार आहे. लोकशाही अण्णाभाऊ साठे हे समाजाचे हे थोर समाज व लेखक व शाहीर होते. यांचे संपूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे असे होते. यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव साठे व आईचे नाव वालुबाई होते. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, माझे नाव अनुष्का. मी आज तुम्हाला अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐका. तुकाराम भाऊराव शिवाजी अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी झाला. माझे नाव ऋषिकेश आहे. आज मी आपल्यासमोर अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी बोलणार आहे. लोकशाही अण्णाभाऊ साठे हे थोर समाज सुधारक लेखक व शाहीर होते. त्यांचे पूर्ण नाव अण्णाभाऊ साठे नाव अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी बोलणार आहे. लोकशाही अण्णाभाऊ साठे हे थोर समाज सुधारक लेखक व शाहीर होते. त्यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे असे होते. त्यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव साठे व आईचे नाव वालुबाई होते. संपूर्ण निरक्षर असणाऱ्या अण्णाभाऊंनी पोवाडे, लावण्या, गवळणी, लोकनाट्य, कादंबरी असे प्रकार सशक्त आणि समृद्ध केले. छत्रपती शिवरायांचे चरित्र अण्णाभाऊंनी आपल्या पोवाड्यातून रशियापर्यंत पोहोचवले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी 18 जुलै 1969 रोजी या जगाचा निरोप घेतला. थोर समाज सुधारकास माझे कोटी कोटी वंदन. जय हिंद, जय महाराष्ट्र. अण्णाभाऊ साठे यांच्या आईचे नाव वालुबाई आहे. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव साठे आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी बोलत आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे एक थोर समाज सुधारक लेखक व शाहीर होते. त्यांचे पूर्ण नाव बाळगंगाधर टिळक. त्यांचा जन्म 23 मे 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली गावी झाला. त्यांनी लेखनात गोरगुरु विद्यार्थ्यांसाठी इंग्लिश स्कूलची स्थापना केली. अशा थोर नेत्याचा 1920 रोजी 1 ऑगस्ट 1920 रोजी झाला. जय हिंद, जय महाराष्ट्र. यांचे पूर्ण नाव तुकाराम अण्णाभाऊ साठे असे होते व त्यांच्या आईचे नाव वालुबाई भाऊराव साठे असे होते. अण्णाभाऊ साठे हे एक थोर समाज सुधारक व लेखक होते. जय हिंद. आम्ही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे 4 शब्द सांगतो. ते तुम्ही ऐकून घ्या. शब्दांची खाण महाराष्ट्राची शान, शब्दांची खाण महाराष्ट्राची शान, बहुजनांची आन, साहित्याची मान, बहुजनांची आन, साहित्याची मान. अण्णाभाऊची लेखणी आहे जगात देखणी, सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुवर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार. अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे झाला. गरिबी व भेदभाव. त्यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव व आईचे नाव वालुबाई होते. गरिबी व भेदभावामुळे शिक्षण घेता आले नाही. त्यांनी साहित्य क्षेत्रात प्रचंड कामगिरी केली. म्हणून ते तसेच लोकशाही म्हणून प्रसिद्ध झाले. त्यांनी कादंबऱ्या, कथा, पोवाडे यांची निर्मिती केली. म्हणून त्यांना साहित्य रत्न असे अण्णाभाऊ साठे 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे असे होते. त्यांनी पोवाडे, लावण्या, गवळणी, लोकनाट्य सर्व प्रकारलेले निरीक्षण असणाऱ्या अण्णाभाऊंनी छत्रपती शिवरायांचे चरित्र रशियापर्यंत पोहोचवले. या जगाचा निरोप अण्णाभाऊ साठे 18 जुलै 1920